नमस्कार. इथे गेल्या 131 दिवसापासून आम्ही वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचारी आश्रमशाळांमध्ये कामं करणार आहोत. जवळजवळ 490 आश्रमशाळांमध्ये महाराष्ट्रामधून आम्ही इकडे सर्व कर्मचारी आलेलो आहोत. संगीताताईंनी तुम्हाला आता एक आव्हान केलं आणि त्यांनी स्वतः इथे येऊन प्रत्यक्षात आम्हाला जी मदत केली, कोणत्याही स्वरूपात असू द्या, पण त्या स्वतः प्रत्यक्षात आल्या. आज तुम्ही बघताय 21 मे 2025 जे शासनाने खाजगीकरणाचं पत्र काढलं, त्यामध्ये आमच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 जे कर्मचारी आम्ही आहोत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आमच्यावरती पूर्णतः गुन्हा केलेला आहे. अक्षरशः आमच्यावरती ही चुकीची बाब खाजगीकरणाची आमच्यावरती केलेली आहे. या पत्रामध्ये म्हणजे आम्ही शासनात सेवेत असताना सुद्धा खाजगीकरण आणून कंपनीला टेंडर देऊन आम्ही सर्व कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचारी जे आहोत ते 33 कोटीमध्ये आम्ही कामं करतो आणि सरकारने 84 कोटीचा हा टेंडर घेऊन ठेवलेला आहे. म्हणजे जवळजवळ 50 ते 60 कोटींचं इकडे गफलत आपल्याला दिसत आहे. तर आम्ही 13 जूनला सोग्रस फाट्यावर आम्ही मोर्चा काढला होता आणि तिथून आम्ही सुरुवात केली होती की आम्हाला हे खाजगीकरण नको आहे, आम्हाला हे जे भाज्यस्रोत आहे हे आम्हाला नको. तर का नको, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या पिढीचंही नुकसान होत आहे, त्याच्यानंतर आमचं तर नुकसान झालेलंच आहे आणि त्याच्यामध्ये आपलं आरक्षणही संपतंय, आपल्या समाजाचं सर्व इकडे गोष्टी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आम्ही 13 जून सोग्रस फाट्यावरनं मोर्चा काढला होता. तेव्हा स्वतः आदिवासी मंत्री उईके साहेब आम्हाला येऊन 17 तारखेला आम्हाला 17 जूनला येऊन रस्त्यामध्ये आम्हाला बोलले की आम्ही तुम्हाला तोडगा काढून देतो आणि आम्ही याच्यावरती तुम्हाला न्याय देतो. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि तेच आमचे मायबाप आहेत, त्यांनीच आम्हाला जर शब्द दिला तर आम्ही तिकडून माघार घेतली, तिकडून स्थगित केली. त्याच्यानंतर आम्ही 17 तारखेपर्यंत वाट बघत राहिलो, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की होईल, करेल, करतील, होईल. फक्त आम्हाला तोंडी आश्वासन दिले. आम्हाला लेखी तोंडी आश्वासन नकोच आहे, आम्ही लेखी आम्हाला पाहिजे, त्यासाठी आम्ही थांबलो. त्यानंतरही कुठेही मार्ग निघाला नाही. मग पुन्हा 7 जुलैपासून नाशिकला गोल्फ मैदानाला खोटरे सरांनी आणि आम्ही 9 जुलैपासून मोर्चा पुन्हा सुरू केला, कारण की कुठेही मार्ग निघत नाही आणि किती दिवस असंच करायचं. त्यानंतर 9 तारखेपासून 3 महिने आदिवासी विकास भवनासमोर 100 ते 110 दिवस तिकडे मोर्चा केला, तरीही आम्हाला न्याय भेटला नाही. तेच होत नाहीये म्हणून आम्ही अक्षरशः महापंचायत घेतली, उलगुलान मोर्चा घेतला, असे वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे करूनही आम्हाला न्याय मिळत नाही. मग शेवटी आम्ही जो महापंचायत घेतली, त्याच्यामध्ये महापंचायत म्हणजे ती सर्वात महत्वाची असते म्हणून आम्ही सर्व जे ग्रामपंचायतचे ठराव वगैरे आहेत ते एकत्र केले आणि ते एकत्र करून आम्ही हा मोर्चा नाशिक आदिवासी विकास भवनापासून ते मंत्रालय राजभवनापर्यंत आम्ही हा मोर्चा घेऊन आलोय. जवळजवळ 17 दिवस आता होत आले. मला हे कळत नाहीये की जवळजवळ मुख्यमंत्री एका दिवसात बदलू शकतो, भरपूर गोष्टी, शासकीय गोष्टी एका दिवसात चेंज होत आहे, भरपूर अहवाल चेंज होत आहे, भरपूर जिया रद्द होत आहे. मग आमच्यासोबतच हा अन्याय का? आमच्यासोबतच आम्हालाच का तुम्ही एवढा त्रास देते किंवा आमच्यासोबतच का होते, गोरगरिबासोबतच असं का होते? आणि मी असं सांगत नाही, पण प्रत्येक वेळेस उईके साहेब डायरेक्टली आम्हाला म्हणतात की तुमची क्वालिटी नाही, तुमची पात्रता नाही. का? मी स्वतः पण एक MSc BEd आहे, मी गेल्या 7 वर्षापासून शिकवते. माझे एकटीच नाही, तुम्ही इकडे बघत असतील आमचे वर्ग 4चे पण किंवा वर्ग 3चे जे कर्मचारी आहे, 1 वर्षापासून ते 12, 13, 15 वर्षापर्यंत प्रत्येकाने अक्षरशः कमी पगारामध्ये सेवा दिलेली आहे. आणि आश्रमशाळांमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 24 तास थांबून आम्ही जे आहेत रोजंदारीने कामं केलेली आहोत. मग आमच्यासोबतच हा अन्याय का करताय? आणि आम्ही काय मागत होतो तुमच्याकडे? फक्त आमची आहे ती रोजीरोटी आम्हाला पुन्हा द्या. त्याच्यावरती आमच्यावरती एवढा गुन्हा तुम्ही करताय, एवढा त्रास आम्हाला देताय. अजून कोणत्या पद्धतीने मांडायचं, अजून कोणत्या पद्धतीने मागायचं, सगळं करून बघितलं. आमदार, खासदार किंवा प्रत्येक मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली, त्यांनी सांगितलं तुम्हाला अन्याय होऊन देणार नाही. प्रत्येक वेळेस आम्ही जातोय तर आम्हाला फक्त तोंडी आश्वासन मिळते. कधी आम्हाला न्याय मिळेल? आम्ही या न्यायाच्या याच्यामध्ये अक्षरशः आता कंटाळलेलो आहे. तुम्ही बघतील इकडे जेवढ्या पण महिला आहेत, सगळ्या महिला, प्रत्येकाचा आता महिलांचा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी घर दार, आपलं लेकरं बाळ सगळं सोडून कितीक महिला आपलं विधवा आहेत, कितीक लहान बाळ सोडून सगळं अक्षरशः रस्त्यावरती बसले. आमचे पुरुष वर्ग बघतील अक्षरशः 4-4 महिने बिना पगारावरती, कशात काहीच नसताना, हातामध्ये रुपया नसताना आपण रस्त्यावरती झोपून, रस्त्यावरती खाऊन दिवस काढलेत. का? तर आम्ही आदिवासी आहोत म्हणून, की आम्ही गरीबाची लेकरं आहोत म्हणून AC मधल्या बसण्याचं काम होतंय आणि आमचं होत नाही का? तर आम्ही प्रामाणिकपणे कामं केलं म्हणून आमच्यासोबत हा अन्याय होतोय. याच्यावरती कधी आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेमध्ये आम्ही आहोत. तरी तुमच्या सर्वांच्या, ताईंच्या आणि ताईंसोबतचे जे आहेत, झिरवळ साहेबांनी जसं आम्हाला आधार दिलाय, तसं ताई असतील किंवा बाकीच्यांनी जे आधार दिलाय, आमचं एवढंच आहे की जसं तुम्ही आधार देताय तसं सर्वांनी एकत्र पुन्हा येऊन आमच्यासाठी एक लढा द्या, आम्हाला मदत करा आणि आम्हाला लवकरात लवकर तुमच्या स्वरूपाने न्याय मिळावा हीच अपेक्षा.